नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक अफरोज इनामदार आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहे FY BCom 2019 पॅटर्न, त्याचबरोबर पूर्ण BCom डिग्री 2019 पॅटर्न याच्याविषयीची थोडीशी माहिती. आपण ज्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे तो काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन काय असतात, या पद्धतीची सगळी माहिती तुम्हाला होणं गरजेचं आहे ऍज अ स्टुडंट ऑफ फर्स्ट इयर. सो दिस व्हिडिओ इज प्रिपेअर. यू आर द स्टुडंट ऑफ पुणे युनिव्हर्सिटी. फर्स्टली लक्षात ठेवा की तुम्ही पुणे विद्यापीठाच्या म्हणजे पुणे विद्यापीठाला ऍडमिशन घेतलेलं आहे. चाकण शिक्षण मंडळ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चाकण ॲफिलिएटेड टू पुणे युनिव्हर्सिटी, ग्रँटेबल असलेलं आपलं कॉलेज आहे आणि या कॉलेजला तुम्ही फर्स्ट इयर बीकॉमला इंटरनल म्हणून ऍडमिशन घेतलेलं आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स पॅटर्न सांगितलेला आहे 2019 पॅटर्न. मुद्दामून ह्या पॅटर्नचा विचार किंवा ह्याची माहिती तुम्हाला द्यावीशी वाटते. कारण 2019 पॅटर्नचं वैशिष्ट्य असं आहे की इट इज रिलेटेड टू द सेमिस्टर पॅटर्न. म्हणजे याच्या आधी जो होता तो अॅन्युअल पॅटर्न होता. अॅन्युअल पॅटर्न बंद होऊन आता सेमिस्टर पॅटर्न सुरू झालेला आहे. 3 वर्षात तुम्हाला 6 सेमचा अभ्यास करायचा आहे. फॉर युअर फर्स्ट सेम यू विल स्टडी फर्स्ट इयर यू विल स्टडी सेम फर्स्ट सेम सेकंड. For your second year, you will study same third, same fourth. For your third year, you will study same fifth and same sixth. Let me see one by one. बघूया आपण नक्की काय आहे. तर पहिल्या सेमला तुम्हाला जे काही विषय अभ्यासायचे आहेत दॅट इज फायनान्शियल अकाउंटिंग, कंपल्सरी इंग्लिश, बिझनेस इकॉनॉमिक्स, मराठी, कंझ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस इथिक्स, ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट, कम्प्युटर कन्सेप्ट और मॅथमॅटिक्स. म्हणजे दोन्हीपैकी एक तर कम्प्युटर किंवा मॅथ्स हा स्पेशलायझेशनचा विषय आहे. तुम्ही जो विषय निवडलेला असेल तो विषय तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर फिजिकल एज्युकेशन हा एक ऍडिशनल विषय आहे आणि डेमोक्रेसी हा नव्यानच गेल्या वर्षीपासून विद्यापीठाने इंट्रोड्यूस केलेला आहे. हे सगळे विषय जसे तुम्हाला पहिल्या सेमला शिकायचे आहे त्याच पद्धतीनं हे सगळे विषय तुम्हाला सेकंड सेमला पण शिकायचे आहे. Means it is nothing but the distribution of your subject in 2 parts, that is same first and same second. असं नाहीये आता असं नाहीये म्हणजे BCA BBA सारखं की पहिल्या सेमला पूर्ण वेगळे विषय आणि सेकंड सेमला पूर्ण वेगळे विषय किंवा विषय बदलतील. आता सध्या तुम्हाला जे बीकॉमला शेड्यूल आहे दॅट इज having the same subject but it is only distributed into 2 parts, same first and same second. म्हणजे समजा अॅन्युअल पॅटर्नला जिथे 10 टॉपिक होते की नाही तर इथे त्याच 10 टॉपिकचं फक्त डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे 5 पहिल्या सेमला आणि 5 सेकंड सेमला. सो अगेन यू आर गोइंग टू स्टडी ऑल दोज सब्जेक्ट विच यू हॅव स्टडी इन फर्स्ट सेम, दॅट इज फायनान्शियल अकाउंटिंग, कंपल्सरी इंग्लिश, बिझनेस इकॉनॉमिक्स, मराठी, consumer protection and business ethics, organization skill development, computer concept and mathematics or mathematics, physical education and democracy. अशा पद्धतीनं हे पहिल्या सेमचे आणि सेकंड सेमचे विषय तुम्हाला असणार आहेत. आफ्टर देन व्हेन यू विल ऍडमिट फॉर युअर सेकंड इयर देर इज सेम थर्ड अँड सेम फोर्थ. सेम थर्ड आणि सेम फोर्थ मध्ये जे काही विषय तुम्हाला शिकायचे आहेत दॅट इज अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग. फर्स्ट इयरला तुम्ही फायनान्शियल अकाउंटिंग शिकणार आहात. सेकंड इयरला तुम्ही कॉर्पोरेट अकाउंटिंग दॅट इज कंपनी अकाउंट शिकणार आहात. आफ्टर दॅट एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस कम्युनिकेशन अँड बँकिंग अँड कॉस्टिंग हे तुमचे ऑप्शनल. बँकिंग ऑर कॉस्टिंग म्हणजे बँकिंग किंवा कॉस्टिंग जसं तुम्ही फर्स्ट इयरला असताना मॅथमॅटिक्स ऑर कम्प्युटर हा स्पेशलायझेशनचा विषय निवडलेला असणार आहे, तसंच सेकंड इयरला आल्यानंतर बँकिंग किंवा कॉस्टिंग याच्यातला एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. फर्स्ट इयर मधले मराठी, कंपल्सरी इंग्लिश ऍज वेल एज तुमचे स्पेशलायझेशनचे मॅथमॅटिक्स किंवा कम्प्युटर, ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट, कंझ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस इथिक्स हे विषय सेकंड इयरला परत कंटिन्यू होत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट यू हॅव न्यू सब्जेक्ट लाईक एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, लाईक बिझनेस मॅनेजमेंट, like business communication,
थोडा वेळ. बिझनेस कम्युनिकेशन लाईक दिस 3 आर न्यू सब्जेक्ट, बँकिंग और कॉस्टिंग. आणि कॉमन जे विषय आहेत, अकाउंटिंग हा परत सेकंड इयरला असणार आहे आणि इकॉनॉमिक्स हा सेकंड इयरला असणार आहे. आफ्टर दॅट वेन यू विल गो टुवर्ड्स द TY BCom, जेव्हा तुम्ही TY कडे जाणार आहात तेव्हा अगेन अकाउंटिंग यू हॅव टू स्टडी, बट दिस अकाउंटिंग इज ऍडव्हान्स अकाउंटिंग. म्हणजे जे तुम्ही FY ला शिकलेले नाही फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये, जे तुम्ही SY ला शिकलेले नाही कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये, ते तुम्ही यू विल स्टडी इन ऍडव्हान्स अकाउंटिंग लाईक बँक फायनल अकाउंट, रेशो अनालिसिस, मॅनेजमेंट अकाउंटिंग पार्ट और ऑल फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, ब्रांच अकाउंट, ऑल दॅट. Then there is one subject of law that is business regulatory framework. After then economics, audit and taxation. आणि तुम्ही जे स्पेशल विषय निवडलेले आहेत त्या स्पेशल विषयाचे 2 पेपर, बँकिंग सेकंड और कॉस्टिंग सेकंड, बँकिंग थर्ड और कॉस्टिंग थर्ड. साधारणतः 3 years मध्ये यू आर गोइंग टू स्टडी 6 सेम, and in that 6 सेम there is various subjects you have to study in first sem, second sem, third sem, fourth sem and fifth sem. आता ज्यावेळेस हे विषय शिकायचे आहे, व्हॉट इज द पॅटर्न ऑफ एक्झाम. एक्झाम पॅटर्न विद्यापीठाने काय सांगितलेलं आहे, तर देअर इज इंटरनल अँड युनिव्हर्सिटी एक्झाम पर सेमिस्टर. म्हणजे 6 सेमिस्टर आहे तर 6 वेळा इंटरनल परीक्षा असणार आहे, 6 वेळा युनिव्हर्सिटीची परीक्षा असणार आहे. युनिव्हर्सिटी एक्झाम इज फॉर 70 मार्क्स, इंटरनल एक्झाम इज फॉर 30 मार्क्स. ज्या विषयांना प्रॅक्टिकल असेल त्या विषयांना मात्र तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम 50 मार्कांची असणार आहे आणि प्रॅक्टिकल एक्झाम 20 मार्कांची असणार आहे. इंटरनल एक्झामचं शेड्यूल 30 मार्कांचं ते आहे तसंच राहणार आहे. आफ्टर दॅट प्रॅक्टिकल एक्झाम ही कोणकोणत्या विषयाला असते, तर प्रॅक्टिकल एक्झामची माहिती देत असताना एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही पहिल्या सेमला असणार आहात तेव्हा पहिल्या सेम मध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंगला प्रॅक्टिकल आहे, सेकंड सेमला सुद्धा फायनान्शियल अकाउंटिंगलाच प्रॅक्टिकल आहे. मीन्स देअर इज द प्रॅक्टिकल सब्जेक्ट, ओनली 1 प्रॅक्टिकल सब्जेक्ट इन युअर फर्स्ट इयर. वेन यू विल गो टुवर्ड्स द सेकंड इयर फॉर सेम थर्ड you have a practical for 3 subjects. For same 4 you have a practical for 2 subjects. म्हणजे सेम थर्ड ला 2 विषयांचं प्रॅक्टिकल आहे, त्याचबरोबर सेम फोर्थ ला अगेन देअर इज अ प्रॅक्टिकल फॉर 2 सब्जेक्ट्स. फर्स्ट इयरला असताना एका विषयाला प्रॅक्टिकल आहे, सेकंड इयरला आल्यावर 2 विषयांना प्रॅक्टिकल आहे. जेव्हा तुम्ही थर्ड इयरला येणार आहात देअर आर प्रॅक्टिकल फॉर 3 सब्जेक्ट्स. एक ऑडिट अँड टॅक्सेशन कंपल्सरी विषय असतो आणि जो तुम्ही स्पेशलायझेशन घेतलेला असेल त्या स्पेशलायझेशनच्या विषयाच्या दोन्ही पेपरला प्रॅक्टिकल असतं. साधारणतः इंटरनल, युनिव्हर्सिटी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम असंही शेड्यूल विद्यापीठाचं ठरलेलं आहे. पासिंग क्रायटेरिया सांगत असताना एव्हरी एक्झाम हॅज इंडिव्हिज्युअल पासिंग. प्रॅक्टिकल एक्झाम असेल तर 20 पैकी मिनिमम 8 मार्क प्रेझेंटेशन, तुमचं जर्नल याच्या सहित असणं गरजेचं आहे. इंटरनल एक्झाम 30 मार्कांची असते. इट विल कन्सिडर असाइनमेंट अँड ऍक्च्युअल एक्झाम. दोघांचं जे काही डिस्ट्रीब्युशन असेल कॉलेज ज्या पद्धतीने ठरवल त्या पद्धतीने ती एक्झाम कंडक्ट केली जाते. दोन्ही मिळून तुम्हाला 12 मार्क कंपल्सरी आहे. देन अँड देन यू विल बी पास इन द इंटरनल एक्झाम ऑफ दॅट सब्जेक्ट. Otherwise, if you get less than 12 marks, you will be fail in internal subject, and due to the fail result in internal, you will be fail in the whole subject. जरी तुम्ही विद्यापीठाला पास असले तरीही इंटरनल मध्ये तुम्ही फेल असू, म्हणजे फेल असल्यामुळे विषयात फेल होणार आहात. युनिव्हर्सिटी एक्झाम जर प्रॅक्टिकल एक्झाम त्या विषयाला असेल, फॉर एक्झाम्पल फायनान्शियल अकाउंटिंग सारख्या विषयाला फर्स्ट इयरला, तर तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम 50 मार्कांचीच कन्सिडर केली जाते आणि त्या 50 पैकी 20 मार्क कंपल्सरी आहेत. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल नसलेल्या विषयाचा पेपर देणार आहे, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ सारखा किंवा इतर विषयांचं, तेव्हा 70 पैकी 28 मार्क कंपल्सरी आहे, गरजेचे आहे, तरच पासिंग दिलं जातं. These are the minimum marks for passing. You will get out of mark. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क किंवा नियर टू 90% सुद्धा मार्क्स मिळू शकतात.
With the help of this video, I have made a try, effort to tell you what is exactly your BCom degree of 2019 pattern. सध्या तरी ह्याच पद्धतीनं तुमचं ग्रॅज्युएशन आहे. व्यवस्थित सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स याचा फॉलोअप घ्यायचा. प्रत्येक परीक्षेला एक्झाम फॉर्म भरणं गरजेचं आहे. इट इज नॉट लाईक युअर 12th बोर्ड और लाईक अॅन्युअल पॅटर्न एकदा भरला आणि मग परीक्षा दिली. पहिल्या सेमचा फॉर्म पहिल्या सेमला, सेकंड सेम सुरू झाली, सेकंड सेमच्या परीक्षेच्या वेळेस सेकंड सेमचा फॉर्म, थर्ड सेमच्या वेळेस थर्ड सेमचा फॉर्म, फोर्थ सेमच्या वेळेस फोर्थ सेमचा, फिफ्थ सेमच्या वेळेस फिफ्थ आणि सिक्स सेमच्या वेळेस सिक्स सेमचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. इन दिस वे you can complete your degree within the 3 years. रेग्युलर अटेम्प्ट दिले, व्यवस्थित पासिंग झालं तर 3 वर्षात तुमची बीकॉम ची डिग्री पूर्ण होणार आहे. अँड आफ्टर बीकॉम यू हॅव व्हेरियस ऑप्शन्स लाईक तुम्ही LLB करण्यासारखं एक ऑप्शन आहे, MBA करण्यासारखं ऑप्शन आहे. यू कॅन कम्प्लीट युअर पोस्ट ग्रॅज्युएशन इन कॉमर्स एज अ MCOM. आफ्टर देन you will be applicable for eligible for giving the bank entrance exam. UPSC MPSC ची पण परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही अकाउंटंट किंवा CO डिपार्टमेंट सांभाळू शकता किंवा एखाद्या संस्थेमध्ये, बँकेमध्ये क्लर्क म्हणून काम करू शकता. एखादं कुठे तुमचं छोटंसं शॉप जरी असेल तिथे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटला कॉम्प्युटर ऑपरेटिंग स्किल जर तुमच्याकडे असेल, टॅली सारखं, MSCIT सारखं, तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ दिस डिग्री हे करू शकता. फॉर युअर फर्दर प्रोफेशनल स्किल्स युअर एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॅचलर इज जस्ट द बेसिक एज्युकेशन लाईन. लक्षात ठेवा, बॅचलर पूर्ण करणं, ग्रॅज्युएट होणं ही एक मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आफ्टर देन यू हॅव लॉट्स ऑफ स्कोप. तुम्हाला पाहिजे तेवढा स्कोप आहे शिक्षण घेण्यासाठी. ग्रॅज्युएशन तुम्ही पूर्ण करणार आहात म्हणजे यू आर जस्ट कम्प्लिटिंग द बेसिक लाईन. हे वाक्य माझं नेहमी लक्षात ठेवा. अँड सो प्रिपेअर वेल फॉर युअर बीकॉम डिग्री. बी ऍक्टिव्ह व्हाईल कम्प्लिटिंग युअर एज्युकेशन इन 3 years. म्हणजे जेव्हा केव्हा ऑफलाईन चालू होईल तेव्हा एक ऍक्टिव्हली ही डिग्री पूर्ण करा. जस्ट नाही असं की कॉलेजला यायचं, लेक्चर अटेंड करायचं जायचं. तर विथ द हेल्प ऑफ अटेंडिंग द लेक्चर्स तुम्ही बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, मग ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट होणं अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काय ग